So guys, let's start with the new topic. Okay, fresh topic आपण आज स्टार्ट करणार आहोत. सो दॅट टॉपिक इज वॉट पॉलिमॉर्फिझम. सो पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, तर सिम्पली इथे एक छोटंसं मी एक सेंटेन्स ठेवलेलं आहे, वन ऑब्जेक्ट मेनी फॉर्म. तर तुम्हाला काय सांगता येईल यावरून की व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम. एनीवन? कोण सांगेल? हॅलो, येतं ऐकायला तुम्हाला? सेम थिंग क्रिएट होतो मल्टिपल डिफरंट पर्पज. ओके, सेम थिंग मल्टिपल ठिकाणी. ओके, डिफरंट पर्पज. ओके, फाईन. एनीवन एल्स? Okay, it's fine, no issue. Okay, so one object many form. So what is mean by one object many form? So guys, okay, simply मी तुम्हाला काय करतोय, पुढच्या स्लाइडला घेऊन जातोय. सो वी विल डिस्कस इट ओके प्रॉपरली. सो नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण काय केलं आहे, सो व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन ठेवलेली आहे. सो इट्स ए मेकॅनिझम Okay, so what is polymorphism? It's a mechanism in which one object shows multiple form. एक ऑब्जेक्ट काय करतो, मल्टिपल फॉर्म शो करतो. आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज ऑब्जेक्ट, यू गाईज नो इट व्हेरी वेल. सो एक ऑब्जेक्ट मल्टिपल फॉर्म म्हणजे त्याचे मल्टिपल वेगवेगळे रूप तुम्ही म्हणू शकता की तो काय करतो, ओके, शो करत असतो. दॅट इज द थिंग. ओके, काय पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. ऑब्जेक्ट चेंज इट्स ओके फॉर्म ॲज पर द वॉट, ॲज पर द कंडिशन ऑर सिच्युएशन. सिच्युएशनच्या अकॉर्डिंग, कंडिशनच्या अकॉर्डिंग काय करेल तो ऑब्जेक्ट, आपले स्वतःचे फॉर्म, यू कॅन से जस्ट सिम्पली ओके बिहेवियर ऑफ दॅट ऑब्जेक्ट विल गेट चेंज. सो दॅट इज वॉट द कन्सेप्ट ऑफ पॉलिमॉर्फिझम. टू इम्प्लिमेंट पॉलिमॉर्फिझम, जर आपल्याला सपोज पॉलिमॉर्फिझम इम्प्लिमेंट करायचं असेल, सो व्हॉट वी नीड, सो वी नीड इनहेरिटन्स. इनहेरिटन्स जर आपल्याकडे असेल तर आणि तरच आपण पॉलिमॉर्फिझम गाईज अचीव करू शकतो. ओके, सो त्यासाठी आपल्याला इनहेरिटन्सची गरज लागणार आहे. आता त्यामध्ये पण एक ऑप्शन येतं तुमच्याकडे. पॉलिमॉर्फिझमचे दोन टाईप आहेत, एक आहे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम, एक आहे रन टाईम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमला स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम पण म्हणतात, पण स्टॅटिक पॉलिमॉर्फिझमसाठी तुम्हाला इनहेरिटन्सची काही गरज लागत नाही. सो ते कसं आहे ते आपण ओके काही थोड्या वेळानंतर बघूया. पण लक्षात घ्या की पॉलिमॉर्फिझम म्हणजे अशी कुठली काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. ओके, काय एक ऑब्जेक्ट आहे तुमच्याकडे, ऑब्जेक्ट काय करतो, वेगवेगळे बिहेवियर दाखवतो, वेगवेगळे बिहेवियर शो करतो, म्हणजे फॉर्म्स म्हणतो आपण त्याला, वेगवेगळे फॉर्म्स शो करतो. ओके, इन पर्टिक्युलर सिच्युएशन और पर्टिक्युलर कंडिशनमध्ये. ठीक आहे. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ वॉट पॉलिमॉर्फिझम. ऑल कन्सेप्ट जो हा जो कन्सेप्ट आहे पूर्ण, हा कशावरती डिपेंड आहे, तर डिपेंड्स ऑन ऑब्जेक्ट अँड इट्स बिहेवियर. तर आता बघा इथं तुम्हाला क्लिअरली थोडंसं अंडरस्टँड यायला पाहिजे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, सिम्पल तुम्हाला माहिती आहे. ऑब्जेक्ट तुम्ही कशाचा क्रिएट करता, क्लासचा. ओके, रिअल वर्ल्ड एंटिटी म्हणत असतो आपण त्या ऑब्जेक्टला. ठीक आहे. आणि त्या ऑब्जेक्टचे जे काही बिहेवियर्स असतात, जे की मेथड्स म्हणत असतो आपण त्याला, क्लासच्या आत आपण बनवत असतो आणि क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट करत असतो. तर हा जो कन्सेप्ट आहे कम्प्लिटली ऑब्जेक्ट अँड त्याच्या मेथडवरती डिपेंड आहे. क्लिअर. सो त्यामुळेच मी इथं हे क्लिअरली लिहिलेलं आहे की ओके हे कन्सेप्ट जो आहे तो डिपेंड आहे कशावरती, तुमच्या ऑब्जेक्टवरती आणि त्या ऑब्जेक्टच्या बिहेवियर्सवरती डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला यावरती थोडंसं ओके व्यवस्थितपणे फोकस घ्यायचं आहे. ओके, जैसे यहाँ पे एग्जांपल दे के रखा है, यहाँ पे आज तुम्ही चेक करू शकता. जैसे इंसान ओके घर में ओके गर्मी में ठंडी चीज़ें पसंद करता है. म्हणजे सिम्पली आता आपण जर आपलं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला काय, गरम ज्यावेळेस आपल्याला वाटतं, ज्यावेळेस गरमी असते, म्हणजे सपोज समरच्या सिच्युएशनमध्ये ओके आपण समरमध्ये काय करत असतो, आपण आईस्क्रीम खात असतो, आपण कोल्ड्रिंक्स वगैरे पित असतो, शरबत वगैरे ज्यूस वगैरे पिणं आपलं जास्त प्रिफर करत असतो. ओके, तेच थंडीमध्ये आपण काय करत असतो, थंडीच्या वातावरणामध्ये, थंडीच्या मोसममध्ये आपण काय करत असतो गाईज, ओके चहा, ओके गरम ज्या गोष्टी असतात त्या जास्त प्रिफर करत असतो. म्हणजे ओके आपण आपलं जर एक्झाम्पल दिलं तर आपण काय करतो, ॲज पर द सिच्युएशन, ॲज पर द कंडिशन काय करतो गाईज, आपण ओके इकडं बिहेवियर करत आहे, ओके बिहेव करत आहे. सो तसंच म्हणजे काय, तुमचं ऑब्जेक्ट जर तुम्ही स्वतःलाच कन्सिडर केलं तर आपण असे खूप सारे एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो आपल्या लाईफमध्ये की आपण काय करतो गाईज, ओके ॲज पर द सिच्युएशन बिहेव करत असतो. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ वॉट सिम्पली
पॉलिमॉर्फिझम. याला इथं जास्त एक्सप्लेन करणे किंवा इथं ओके टाइमपास करण्यापेक्षा आपण पुढे जाणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मोर क्लिअर अंडरस्टँडिंग येईल ओके बाय एक्झाम्पल. एक्झाम्पलवरनं तुम्हाला हो पूर्णपणे प्रॉपरली समजून येईल. ओके. सो गाईज नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा, इकडे नेक्स्ट स्लाइडमध्ये काय एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमचे काय एक्झाम्पल आहेत तर तुम्ही या इमेजेसला बघा आणि थोडंसं इथे ओके रीड करण्याचा प्रयत्न करा. मी ते 2 इमेजेस ठेवलेले आहेत, 2 वेगवेगळे इमेजेस आहेत. इकडे एक व्हिडिओ पण सोडा ओके, एक व्हिडिओ क्लिप चालू आहे ठीक आहे, GIF ओके सुरू आहे, तो रन होतोय. सो तुम्हाला सायमल्टेनियसली इथं कळायला पाहिजे की पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय असणार आहे आणि व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. सो पहिला एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, डॉग कन्सिडर केला आहे. डॉग म्हणजे कसं, डॉग एक काय आहे तुमच्यासाठी एक ऑब्जेक्ट आहे ओके, तुम्ही त्याला टच करू शकता, त्याला प्रॉपर्टीज आहेत, त्याचे बिहेवियर्स आहेत ओके. तर डॉगला नाम वगैरे असू शकतं, काही जे नाव द्यायचं तुम्हाला देऊ शकता. सो डॉग इज ए ऑब्जेक्ट फॉर ओके गाईज ओके, आपल्यासाठी तो ऑब्जेक्ट आहे. आणि त्याचे कसे बिहेवियर्स आहेत, जसे डॉग बिहेव्स ओके डिफरंटली विथ मी अँड सम अदर ओके वन स्ट्रेंजर. मीन्स वॉट, सिम्पली माझं सपोज कुत्रा माझा डॉग आहे, तर माझा डॉग माझ्यासोबत वेगळं बिहेव करेल. आणि सपोज मी तुम्हाला माझ्या घरी इन्व्हाइट केलं, तुम्ही माझ्या घरी आलेला आहात आणि तुमच्यासोबत माझा डॉग सेम बिहेव करेल का जसं माझ्यासोबत बिहेव करतो? ऑब्वियसली गाईज करणार नाही आहे ओके. तेच जर कन्सिडर करा की माझ्या घरात कोणी चोर आले, तर चोर आल्यानंतर माझ्या घरामध्ये चोर आल्यानंतर डॉग माझा काय करेल, जसा माझ्यासोबत बिहेव करतो तसंच त्या चोरांसोबत बिहेव करणार आहे का? तर नाही आहे. तर ॲज पर द सिच्युएशन तुमचा जो डॉग नावाचा ऑब्जेक्ट आहे तो काय करतो, त्याचे बिहेवियर चेंज करतो गाईज. सो दॅट इज वॉट सिम्पली एक्झाम्पल ऑफ वॉट पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Okay, means what, simply object will behave differently in different situation, you can say that is the concept of what पॉलिमॉर्फिझम. ओके, तर तुम्हाला लक्षात घ्यायचं की तुम्हाला जर कोणाला पॉलिमॉर्फिझम एक्सप्लेन करायचं आहे, सो जस्ट डेफिनेशनच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सिम्पली व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम, डॉग इज ए पॉलिमॉर्फिझम ओके, आय एम पॉलिमॉर्फिझम, मी स्वतः काय आहे पॉलिमॉर्फिझम आहे. तू काय पर्टिक्युलर समोरचा आपल्याकडे कोणी आपला मित्र वगैरे असेल त्याला तुम्ही म्हणू शकता की काय पॉलिमॉर्फिझम. अजून काय पॉलिमॉर्फिझम, सेकंड एक्झाम्पल बघा आपल्या ह्या स्क्रीनवर. तर तिकडे काय एक रंगबदलू गिरगिट म्हणजे सरडा आपण म्हणतो त्याला, तो काय करत असतो ॲज पर द सरफेस, तो काय करतो ज्या इन्व्हायरमेंटमध्ये आहे त्या इन्व्हायरमेंटचा तो काय करतो कलर ऑब्झर्व करून घेतो. सो हे काय झालं, एक एक्झाम्पल झालं कशाचं, तर पॉलिमॉर्फिझमचं. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हो सर. So you can say okay रंग बदलू गिरगिट इज वॉट पॉलिमॉर्फिझम. सो डेफिनेशन तुम्ही ऑब्विसली सांगू शकता, बट डेफिनेशनपेक्षा ओके इफेक्टिव्ह काय वाटणार आहे, तुम्ही एक्झाम्पल थ्रू जर जात असाल आणि त्याला एक्सप्लेन करत असाल हाऊ इट विल बी पॉलिमॉर्फिझम. आता डॉग इज ए पॉलिमॉर्फिझम म्हटलं की हाऊ डॉग विल बी पॉलिमॉर्फिझम हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की माझा डॉग आहे, माझ्यासोबत वेगळा बिहेव करतो, माझ्या फ्रेंड्स जर कोणी आले माझ्या घरी तर वेगळं बिहेव करतो, एखादं अननोन पर्सन जर घरी आला तर काहीतरी वेगळा बिहेव करतो, आणि सपोज एखादे चोर वगैरे घरी आले रात्री वगैरे तर तो त्यावेळेस वेगळा बिहेव करणार. आणि एकच डॉग आहे काय करतोय, प्रत्येक सिच्युएशनमध्ये काय करतोय वेगळा बिहेवियर करतोय, वेगळा बिहेवियर शो करतोय. सो दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज वॉट गाईज सिम्पली पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात गाईज तुम्ही पॉलिमॉर्फिझम बद्दल? ओके फाईन, ठीक आहे. ओके चलो ठीक आहे. सो या दोन्ही एक्झाम्पल तर आपण एक्सप्लेन करून गेलेले आहेत राईट. नेक्स्ट स्लाईडला जातो गाईज. इकडे पण मी 2 एक्झाम्पल ठेवलेले आहेत. यामध्ये तुम्ही बघाल खूप फेमस एक्झाम्पल आहेत. एकामध्ये शक्तिमान जे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे ओके. सो गंगाधर ही शक्तिमान आहे, या शक्तिमान ही गंगाधर आहे. यामध्ये पण पॉलिमॉर्फिझम तुम्हाला समजलं पाहिजे. एक पर्सन आहे, एक ॲक्टर आहे, कधी गंगाधरचा रोल प्ले करतो तर सेम ॲक्टर सेम पर्सन विल प्ले ओके रोल ऑफ शक्तिमान. सो ॲज पर द सिच्युएशन इट विल ओके as per the demand, as per the situation, that particular actor will play the different role in different situation, but actor is only one, person is only one guys. So that is what the concept of polymorphism. So इथे पण तुम्हाला polymorphism दिसलं पाहिजे. क्लिअर आहात गाईज? Yes sir. ओके. सो त्याच्याच पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघू शकता ओके, डॉक्टर बॅनर ही हल्क आहे. ऑब्विसली गाईज तुम्हाला माहिती असेल, हल्क नावाचा मूवी तुम्ही बघितलेला असेल. सो हल्कमध्ये काय असतं, एक डॉक्टर बॅनर नावाचा कॅरेक्टर आहे. सो तो काय करतो, ज्यावेळेस त्याला राग वगैरे येतो, सो ज्यावेळेस तो अँग्री होतो त्यावेळेस काय होतो, तो एक ओके हल्कचा रूपामध्ये तो काय होतो गाईज
ओके रूपांतरित होऊन जातो. सो दॅट इज ऑल्सो सिम्पली कॉल्ड ॲज ए पॉलिमॉर्फिझम. ज्यावेळेस तो नॉर्मल असतो त्यावेळेस तो ॲज अ डॉक्टर बॅनर म्हणून वर्क करतो, आणि जसं त्याला राग येतो तो तसंच काय होतो डॉक्टर बॅनर टू ओके हल्कमध्ये तो काय होतो गाईज ट्रान्सफॉर्म होतो. क्लिअर गाईज. सो व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम ॲज पर द सिच्युएशन ते काय करतात चेंज होतात. सो ओके इथं तुम्ही शक्तिमान जो आहे तो कॅरेक्टर म्हणजे काय एक ऑब्जेक्ट आहे तुमच्यासाठी. इथे डॉक्टर बॅनरचं जे कॅरेक्टर आहे तो पण काय एक ऑब्जेक्ट आहे तुमच्यासाठी. ॲज पर द सिच्युएशन युअर ऑब्जेक्ट विल चेंज इट्स बिहेवियर. गेटिंग गाईज. ओके. सो दिस इज वॉट सिम्पली पॉलिमॉर्फिझम. जसं की आता तुम्ही तुमच्या घरात पण बघू शकता, तुमची आई असतील, तुमचे ओके सपोज तुमचे वडील असतील. सो ते काय करतात ज्यावेळेस ओके तुम्ही काहीतरी चूक करता त्यावेळेस तुम्हाला राग आवतात. ज्यावेळेस तुम्ही ओके सपोज कन्सिडर करा की एखाद्याला पर्टिक्युलरली ओके तुम्ही MCA BE वगैरे करतात, फायनल इयरमध्ये तुम्ही टॉप केलेलं आहे, तर तुमचं त्यांचं बिहेवियर सेम असणार आहे का जसं रोज असतो तसा. ऑब्विसली गाईज बिहेवियर चेंज होईल. राईट. होईल की नाही. ओके. आणि जर तुम्ही फेल झाला असाल तर काय होईल सेम बिहेवियर देणार आहेत का जसं तुम्ही पास झाल्यावर किंवा तुम्ही फर्स्ट आल्यानंतर येणार आहेत. ऑब्विसली नाही गाईज. सो दॅट इज ऑल्सो सिम्पली एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. जसं तुम्ही काहीतरी चूक केली तर तुम्हाला ते रागवतील, तुम्ही काहीतरी चांगलं प्राऊड मोमेंटवाली गोष्ट केली तर तुम्हाला ते काय करतील गाईज ओके तुम्हाला शाबासकी वगैरे देतील, तुम्हाला ते ओके ॲप्रिशिएट करतील. ओके तुम्ही काहीच जरी नाही केलं तर जसं नॉर्मली असतात तसं ते तुमच्यासोबत नॉर्मली बिहेव करतील. सो दॅट इज वॉट द सिम्पली कन्सेप्ट ऑफ पॉलिमॉर्फिझम. ओके. आणखीन खूप प्रत्येक गोष्टीत पॉलिमॉर्फिझम तुम्हाला दिसलं पाहिजे काही चालता ओके चालता जसं की आता तुम्ही तुमच्या ओके डेली लाईफमध्ये बघाल तर एक ऑब्जेक्ट स्वतः आपण कन्सिडर केलं की आपण मॉर्निंगमध्ये सकाळी उठतो ओके दिवसभर काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, रात्र झाली की परत झोपी जातो. हे काय झालं एकाच ऑब्जेक्टच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए सिम्पली पॉलिमॉर्फिझम. गेटिंग गाईज. येस सर. ओके. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ व्हॉट पॉलिमॉर्फिझम. आता हा जावामध्ये अचीव्ह कसं करायचं, हाऊ टू अचीव्ह इट इन टू जावा. सो ते बघण्यासाठी आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. सो गाईज त्याच्यात ओके बिफोर दॅट सो वी हॅव टू टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम इन जावा. सो त्याला वेगवेगळ्या नावाने पण ओळखलं जातं. सो कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम. ओके गाईज. अँड रन टाईम पॉलिमॉर्फिझम इज ऑल्सो कॉल्ड एज अ डायनामिक पॉलिमॉर्फिझम. सो या दोन टाईपचे पॉलिमॉर्फिझम आपण इथे अचीव्ह करू शकतो, compile time and run time. So compile time is called as a static polymorphism and runtime polymorphism or runtime polymorphism is called as a dynamic polymorphism. Clear आहात guys? ओके. सो आता यामध्ये काय डिफरन्सेस आहेत. आता पॉलिमॉर्फिझम जर आपल्याला कळलं ओके जर व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम हे जर कळलं असेल तर आपण इकडे येऊ शकतो. सो इफ यू हॅव एनी डाऊट इन पॉलिमॉर्फिझम सो प्लीज आस्क मी. सो देन वी विल डिस्कस ओके कंपाईल टाईम काय असतं आणि रन टाईम काय असतं. आहे कोणाला काय डाऊट. ओके फाईन. एनी अदर. नो सर. Okay guys. Okay, so first of all so we'll okay going to discuss compile time polymorphism. So what is mean by compile time. आता या नावातच आहे गाईस कंपाईल टाइम, स्टॅटिक, रन टाइम, डायनामिक. तुम्हाला माहिती आहे रन होणं म्हणजे काय, कंपाईल होणं म्हणजे काय. तुम्हाला माहिती आहे की तुमचा प्रोग्राम आधी कंपाईल केला जातो अँड देन कंपाईल झालेला प्रोग्राम काय होतो गाईस रन होतो. बाईट कोड काय होतं कंपाईल झाल्यानंतर तुमच्या ओके प्रोग्रामचा बाईट कोड क्रिएट होतो आणि त्या बाईट कोडला जाऊन काय केलं तर नंतर JVM कडून काय केलं तर रन केलं जातं. सो दॅट ऑर टू डिफरंट स्टेजेस आर ओके स्टेप्स आर देअर. सो त्या पर्टिक्युलरली ओके स्टेप्समध्ये ओके कंपाईल होताना तुम्ही पॉलिमॉर्फिझम अचीव्ह करत असाल सो दॅट पॉलिमॉर्फिझम इज कॉल्ड ॲज ए कंपाईल टाईम. सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता आपण म्हटलं की पॉलिमॉर्फिझम इज प्युअरली कन्सेप्ट ऑफ वॉट ऑब्जेक्ट अँड इट्स बिहेवियर. बिहेवियर म्हणजे काय मेथड्स. ऑब्जेक्ट आणि मेथड्सवरती हा कन्सेप्ट डिपेंड आहे. तर यामध्ये काय झालं तर कंपाईल टाईममध्ये तुमचा ऑब्जेक्ट आणि त्या ऑब्जेक्टचे जे काही बिहेवियर आहेत त्या बिहेवियरला चेक केलं जातं कधी तुमचा प्रोग्राम कंपाईल करताना. ओके इम्प्लिमेंट ओके बाय युझिंग मेथड ओव्हरलोडिंग कन्सेप्ट इकडे गाईस. ओके नीड ओनली वन क्लास. ह्याच्यासाठी एकच क्लास लागतो आणि यामध्ये काय केलं जातं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते अलाउ करायचे की नाही करायचे, ऑब्जेक्टचे बिहेवियर्स अलाउ करायचे की नाही करायचे हे डिसाईड केलं जातं कधी तर तुमचा प्रोग्राम कंपाईल करत असताना हे डिसाईड केलं जातं. सो दॅट टाइप ऑफ पॉलिमॉर्फिझम इज कॉल्ड ॲज ए कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम ऑर स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम.
क्लिअर आहात गाईज? स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? पर्टिक्युलरली ऑब्जेक्टचे बिहेवियर्स म्हणजे मेथड्स अलाउड आहे की नाही आहे, ओके, दॅट बिहेवियर्स ऑफ ऑब्जेक्ट इज व्हॅलिड ऑर इनव्हॅलिड हे कधी चेक केलं जातं? प्रोग्राम कंपाईल करताना चेक केलं जातं. सो दॅट टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम ज्यामध्ये आपल्या ऑब्जेक्टचे बिहेवियर्स कंपायलेशनच्या वेळेस चेक होतात, okay, called as a compile time polymorphism. If you want to achieve compile time polymorphism, so we guys, okay, we have to create a class. At least only one class is required in that particular situation, okay, आणि त्यामध्ये काय केलं तर मेथडला ओव्हरलोड केला तर. सो मेथड ओव्हरलोडिंग ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. कधी बघितलेलं आहे? सो ऑलरेडी आपण काय केलेलं आहे? मेथड ओव्हरलोडिंग आणि कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड करून बघितलेले आहेत. सेम नेम विथ डिफरंट पॅरामीटर. एकच मेथड आहे, सेम नावाची मेथड मल्टिपल टाईम आपण लिहिली होती आणि त्याच्यात मल्टिपल व्हेरिएबल्स पास केले होते वेगवेगळे. सो दॅट इज वॉट कन्सेप्ट ऑफ ओव्हरलोडिंग. क्लिअर आहात गाईज तुम्ही कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि कन्सेप्ट ऑफ मेथड ओव्हरलोडिंग कन्सेप्ट सोबत? हॅलो, Yes, sir. ओके. सो रन टाईम पॉलिमॉर्फिझमबद्दल जर बोलायचं झालं, ओके, तर रन टाईम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? ओके, आता सगळं जे काही डिसाईड केलं जातं ते कधी डिसाईड केलं तर प्रोग्राम एक्झिक्यूट होताना डायनामिकली. ओके, म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट कसा होतो? डायनामिकली होतो, राईट. सो ॲट द टाईम ऑफ एक्झिक्युशन ऑल थिंग, ओके, म्हणजे ऑल बिहेवियर्स विल चेक, ओके, दॅट बिहेवियर इज अलाउड ऑर नॉट and all that things, okay. That type of polymorphism is called as a dynamic polymorphism or you can say runtime polymorphism, okay. जर तुम्हाला runtime polymorphism implement करायचं असेल, सो गाईज तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला कन्सेप्ट लागणार आहे कुठली? मेथड ओव्हररायडिंग. आता मेथड ओव्हरलोडिंग इज डिफरंट, मेथड ओव्हररायडिंग इज डिफरंट. आतापर्यंत आपण मेथड ओव्हररायडिंग शिकलेलो नाही आहे, मेथड ओव्हरलोडिंग आपण स्टडी केलेलं आहे. सो विल गाईज सायमल्टेनियसली आपण जसं जसं पुढे जाऊ तुम्हाला या गोष्टी परत क्लिअर होऊन जातील, ओके. सो याबद्दल काही टेन्शन नाही घेण्याची गरज नाही आहे. सो यासाठी आपल्याला काय लागतं? डायनामिक पॉलिमॉर्फिझम किंवा रन टाईम पॉलिमॉर्फिझम जर आपल्याला इम्प्लिमेंट करायचा असेल, सो वी नीड ॲट लिस्ट 2 classes or more than 2 classes. means what? We need a inheritance. Without inheritance, runtime polymorphism is not possible. Clear आहात guys? So that is what the need of runtime polymorphism. Okay. So simple need आहे. म्हणजे काय? इनहेरिटन्स असेल तरच runtime polymorphism पॉसिबल आहे ना. आपल्याला मॅक्स टू मॅक्स आपण काय करत असतो? रन टाईम पॉलिमॉर्फिझम यूज करत असतो. असं नाही की कंपाईल टाईम यूज नाही करणार, करत असतो, पण मॅक्स टू मॅक्स आपण रन टाईम पॉलिमॉर्फिझम यूज करत असतो. सो ओके गाईज, इतकं क्लिअर आहात तुम्ही? ओके. सो आता सिम्पली जो थेरॉटिकल पार्ट होता पॉलिमॉर्फिझमबद्दल तो आपण कव्हर केलेला आहे. आता थोडंसं बघितलं तर इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय विचारलं जाईल? व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम तुम्हाला विचारलं जाईल, ओके. यामध्येच तुम्हाला विचारलं जाईल गाईज स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम काय असतं, डायनामिक काय असतं, रन टाईम पॉलिमॉर्फिझम काय असतं, ओके. सिम्पल कंपाईल टाईम म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम जे आहे ते रन टाईम म्हणजे काय, त्याला रन टाईम का म्हटलं जातं, कंपाईल टाईमला कंपाईल टाईम का म्हटलं जातं, ओके, त्याचं नाव डायनामिकला डायनामिक का म्हटलं जातं, असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. सो तुम्हाला आन्सर करायचं इकडे की कंपाईल टाईमला कंपाईल टाईम म्हटलं जातं का, कारण सगळे जे डिसिजन आहेत की कुठल्या ऑब्जेक्टचे कुठले बिहेवियर्स अलाउ करायचे आहेत, बिहेवियर्स व्हॅलिड आहेत की इनव्हॅलिड आहेत, ओके. सो ऑल दिस, ओके, जे काही तुम्हाला डिसाईड करायचं असतं ते कधी डिसाईड केलं तर ते डिसाईड केलं तर तुमच्या JVM कडनं कंपायलेशनच्या वेळेस, कंपायलेशन प्रोसेसमध्ये ते डिसाईड केलं जातं. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज ए कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. आणि रन टाईम का म्हटलं जातं किंवा डायनामिक का म्हटलं जातं, कारण यामध्ये जे काही बिहेवियर्स आहेत ते बिहेवियर्स डिसाईड केले जातात, ते बिहेवियर्स, ओके, कॉल केले जातात. त्या बिहेवियर्सचा प्रोसेस कधी केलं जातं? रन टाईम म्हणजे प्रोग्राम रन होताना त्या बिहेवियर्सला डिसाईड केलं जातं, ओके, अलाउ केलं जातं. सो दॅट टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम ज्यामध्ये रन टाईमली सगळ्या काही, ओके, ॲक्टिव्हिटीज होतात त्याला रन टाईम किंवा डायनामिक पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. क्लिअर आहात गाईज तुम्ही? त्यानंतर तुम्हाला अजून असा पण क्वेश्चन विचारला जाईल, व्हॉट इज, ओके, कन्सेप्ट ऑफ ओव्हरलोडिंग. कन्सेप्ट ऑफ ओव्हरलोडिंग विचारले या फिर व्हॉट इज ओव्हरलोडिंग. सो मेथड ओव्हरलोडिंग काय असतं आणि कसं अचीव केलं जाऊ शकतं हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मीन सिम्पली तुम्ही काय करताय, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमबद्दल बोलताय, किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल, ओके, व्हॉट इज, ओके, मेथड ओव्हररायडिंग. मेथड ओव्हररायडिंग काय आहे, कन्सेप्ट ऑफ मेथड ओव्हररायडिंग, व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ मेथड ओव्हररायडिंग असं विचारलं जाऊ शकतं इन इंटरव्ह्यू. यापेक्षा जास्त इथे सध्याला आपण डिस्कस करू शकत नाही काय विचारलं जाईल. तर क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे?
येस सर. ओके. सो गाईज पुढे जायचं झालं तर पुढे आपल्याला डायरेक्टली पॉलिमॉर्फिझम अचीव कसं करायचं. तर जावामध्ये गाईज तुम्हाला माहिती आहे काही जरी करायचं असेल विदाऊट क्लास होणारच नाही आहे. क्लास आहे तर त्याचा ऑब्जेक्ट आहे, राईट. आणि आताच आपण बघितलं की पॉलिमॉर्फिझम जे अचीव करायचं असेल 2 टाईपचे पॉलिमॉर्फिझम आहेत. सो ऑब्जेक्ट आणि मेथड शिवाय पॉलिमॉर्फिझम नाही आहे. ऑब्जेक्ट आणि मेथडवरतीच हा कॉन्सेप्ट डिपेंड आहे. तर ऑब्जेक्ट आणि मेथड, ऑब्जेक्ट बनतो कशाचा तर क्लासचा, मेथड कशात क्रिएट केल्या जातात तर क्लासमध्ये क्रिएट केल्या जातात. त्यातल्या त्यात आपण बघितलं की मेथड ओव्हररायडिंग इज ओके नीडेड अँड मेथड ओव्हरलोडिंग इज ऑल्सो नीडेड. कंपाईल टाईमसाठी ओव्हरलोड करायची आपल्याला मेथड. सो कन्सेप्ट ऑफ मेथड ओव्हरलोडिंग सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. सो ते कसं अचीव करायचं तर सिम्पल तुम्ही या स्क्रीनवरती बघा. सिम्पल एक क्लास क्रिएट केला आहे. क्लास नेम इज कॉल्ड ॲज अ ऑपरेशन. रेड कलरमध्ये आपण त्याला स्टार्ट केलं आहे आणि एंड रेड कलरमध्येच केलेलं आहे. त्या क्लासमध्ये सम व्हेरिएबल्स आर देअर. ओके. क्लासमध्ये तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करू शकता. देन गाईज तुम्ही त्याचं कन्स्ट्रक्टर क्रिएट केलं आहे. पब्लिक ऑपरेशन नावाचं कन्स्ट्रक्टर, सिम्पलचं कन्स्ट्रक्टर आहे. अँड आफ्टर दॅट गाईज मेथड ओव्हरलोड कशी केली जाते. सो व्हॉट इज मेथड ओव्हरलोडिंग हे बघा तुम्ही. ॲड नावाचं मेथड इकडे पण आहे आणि त्याच क्लासमध्ये देर इज अ सेकंड मेथड कॉल्ड ॲज ए ॲड मेथड. तर आपण असाच कॉन्सेप्ट बघितला होता, मेथड ओव्हरलोडिंग आणि आपलं कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. क्लिअर आहात गाईज तुम्ही? काय आठवतं तुम्हाला? हॅलो. हॅलो गाईज. हॅलो. येस सर. ओके. सो लक्षात घ्या इकडे काय केलं तर सेम मेथड नेम आहेत ॲड ॲड. त्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत. ओके. डिफरन्सेस इन वॉट पॅरामीटर लिस्ट. तर त्याच्या पॅरामीटरमध्ये डिफरन्सेस असतात. मेथड जर सेम घेतली तर तुम्हाला एक्सेप्शन येईल. सो त्यात काय करावं लागेल तुम्हाला, जर मेथड ओव्हरलोड करायची असेल तर त्याच्या पॅरामीटरच्या लिस्टमध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतील. सो असं करून तुम्ही काय करू शकता, हे मेथड ओव्हरलोडिंग मीन्स वॉट सिम्पल कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम अचीव करू शकता. सो सिम्पल गोष्ट आहे गाईज. ओके. क्लिअर आहात तुम्ही इतकं? ओके. सो गाईज आपण पुढे डिस्कस करण्यापेक्षा आपण काय करूया, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि मेथड ओव्हरलोडिंग कसं आपण ओके इम्प्लिमेंट करू शकतो ॲज अन ओके प्रोग्राम, आपण ते बघण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. सो फर्स्ट वी विल इम्प्लिमेंट वॉट द कन्सेप्ट ऑफ ओके मेथड ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग काय असतं थोडंसं मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. देन त्यात पॉलिमॉर्फिझम कसं आपण अचीव करतो ते आपण डिस्कस करूया. ओके. सो गाईज ओके. सो त्यासाठी आपण इक्लिप्स ओपन करूया. ऑब्वियसली इक्लिप्स ओपन आहे माझ्याकडे. या जे आपण मेथड आपण क्लासेस वगैरे क्रिएट केले होते. सो आय विल क्लोज दिस ऑल दिस थिंग्स. So I will create one project here. So you guys know it very well how to create a project. So new Java project simple सा हा Java project आपला क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, सिम्पल प्रोजेक्टला नाव द्या काय, पॉलिमॉर्फिझम प्रोजेक्ट. ओके. सो पॉली प्रोजेक्ट अंडरस्कोर प्रोजेक्ट नावाने मी प्रोजेक्ट क्रिएट करतो गाईज. हा प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे आपल्याकडे. त्यामध्ये काय करायचं, पॅकेज क्रिएट करायचे आहेत. आता आपण काय करतोय, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम करत आहे म्हणजे स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम. सो त्यासाठी आपण एक पॅकेज क्रिएट करू, कॉम डॉट स्टॅटिक ओके पॉली. स्टॅटिक पॉली का लिहिलं, कारण स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आपण इकडे करणार आहोत. कॉमा ओके डॉट डेमो करू आपण सपोज असं. तर कॉम डॉट स्टॅटिक पॉली डॉट डेमो नावाचं पॅकेज क्रिएट केलेलं आहे यामध्ये. यामध्ये गाईज आपल्याला काय करायचं आहे, दिसतं ना तुम्हाला स्क्रीन राईट. ओके. सो विल क्रिएट ए क्लास. सिम्पलचा क्लास क्रिएट करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम ओके मेथड ओव्हरलोडिंग गाईज लक्षात घ्या, कन्फ्यूज नका हो. मेथड ओव्हरलोडिंग यूज करून इम्प्लिमेंट केलं तर आणि त्यासाठी एकच क्लास रिक्वायर्ड असते आपल्याला. सो विल क्रिएट ए वन क्लास हिअर. जसं की आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये ऑपरेशन नावाची क्लास क्रिएट केली होती, इकडे पण मी ऑपरेशन नावाची क्लास क्रिएट करतो. ओके. सो गाईज हा झाला आपला ऑपरेशन क्लास इकडे. तर ऑपरेशन क्लासमध्ये मी काय करणार, डिफरंट ऑपरेशन क्रिएट करू शकतो जे काही करायचे ते. यामध्ये सपोज व्हेरिएबल क्रिएट केलं, इंट ए नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं, बी नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं आणि डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी काय असणार आहे काही सांगा मला. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. 0. Suppose I just want to use scanner here, so I will use scanner. So scanner SC नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला गाईज इकडे मी.
तुम्हाला माहिती आहे स्कॅनर कसा असला पाहिजे, स्टॅटिक क्रिएट करतो आपण. सो विल क्रिएट ए स्टॅटिक स्कॅनर. So we have to create a static block here. So implement scanner. Static block अशा वेळी आपण क्रिएट करत असतो. सो SC इक्वल टू न्यू कीवर्डनी काय करणार, स्कॅनरला मेमरी अलोकेट करणार आपण. सो न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. सो हा झाला स्कॅनर क्रिएट आपला. देन आपल्याला काय करायचं इकडे, सो गाईज सिम्पली वी हॅव टू क्रिएट ए कन्स्ट्रक्टर ऑफ दिस पर्टिक्युलर क्लास. सो कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा. यू गाईज नो इट व्हेरी वेल. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, क्लास नेम नावाची एक मेथड क्रिएट करणार आपण यावेळी. तो झाला कन्स्ट्रक्टर, त्याला रिटर्न टाईप नसतो आणि कन्स्ट्रक्टर आपण म्हणतो की पब्लिक असला पाहिजे. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की का पब्लिक असला पाहिजे, राईट गाईज? Yes, sir. ओके, सो वेलकम टू द ऑपरेशन. सो असं मी काहीतरी मेसेज दिला इकडे कन्स्ट्रक्टरमध्ये. अँड गाईज आता आपल्याला काय करायचं, इकडे मेथड लिहायचे. सो सिम्पल मी काय करतो, एक पब्लिक मेथड क्रिएट करतो. पब्लिक वॉइड. सो पब्लिक void and there is a method suppose add नावाचं मेथड. हे ॲड मेथड क्रिएट केलं. ॲड मेथडला इम्प्लिमेंट करायचं. मला काय करायचं आहे तिकडे, मला काहीतरी डेटा स्कॅन करायचा आहे. सो स्कॅन करण्यासाठी माझ्याकडे ए आणि बी व्हेरिएबल आहेत. सो मी सिम्पल मेसेज देणार इकडे युजरला की एंटर. ओके, टू इंटिजर नंबर्स. आता दोन इंटिजर नंबर एंटर करायचे आहेत आपल्याला. तर आपण काय करणार, ए इक्वल टू SC डॉट काय करणार आपण, नेक्स्ट इंड गेट करणार. सो गेट करण्यासाठी जसा ए गेट केलेला आहे सेम युनी बी गेट करून घेऊया आपण. सो बी व्हेरिएबल पण आपण इकडे गेट केलेलं आहे. सो ए आणि बी आपण गेट केलेलं आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. सो ओके, मेथडचं नाव ॲड आहे. तर इकडे एक व्हेरिएबल क्रिएट करणार इंट C इक्वल टू A प्लस बी सपोज यामध्ये, आणि ह्याला प्रिंट करायचं आपल्याला. सो सिम्पल यू कॅन प्रिंट इट हिअर. ॲडिशन ऑफ A प्लस बी इक्वल टू प्लस काय करणार गाईज आपण, C नावाचं व्हेरिएबल इकडे प्रिंट करणार. सो तुमचं ॲडिशन झाला. एक्झिक्यूट करायचं आहे गाईज तुम्हाला. ओके, ऑब्वियसली मेन मेथड रिक्वायर्ड आहे. बघा आतापर्यंत आपण काहीच नवीन गोष्ट केली नाही, ऑलरेडी आपण हे 100 वेळेस केलेलं आहे. क्लिअर गाईज? हाय ना, हॅलो. Yes, sir. Yes, sir. राईट. सो मेन मेथडमधनं काय करणार, या मेथडला तुम्हाला रन करायचं. सो वी हॅव टू क्रिएट ए ऑब्जेक्ट ऑफ युअर क्लास. सो क्लास इज ऑपरेशन. OP इक्वल टू न्यू ऑपरेशन. सो ऑपरेशनचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला आहे अँड जस्ट नीड टू कॉल द मेथड OP डॉट ॲड, दॅट इज युअर मेथड नेम. सो हा झाला तुमचा सिम्पलचा प्रोग्राम ज्यामध्ये एक मेथड क्रिएट केली आपण आणि त्या मेथडला कॉल करते. ओके, सो गाईज मी जर रन केला हा प्रोग्राम तर सक्सेसफुली एक्झिक्यूट होणार. आपल्याला दोन ओके इंटिजर नंबर एंटर करायचे. सो इट विल डिमांड यू टू इंटिजर नंबर. सो एंटर टू इंटिजर नंबर 10 and 20. First number is 10, second number is 20. So as I enter it, okay, press enter, it will read 20 and it will add your 10 and 20. That is what 30 is your answer. Clear guys? Yes, sir. सो सिम्पल झालेलं आहे. आता यामध्ये ना आपण मेथड ओव्हरलोड केलेली आहे ना आपण पुढे पॉलिमॉर्फिझम इम्प्लिमेंट केलेलं आहे. नाव वी विल ट्राय टू इम्प्लिमेंट मेथड ओव्हरलोडिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल we have to study what is method overloading. So guys, method overloading is nothing but simple concept of okay trying to create method in your class. Okay, the method name is must okay is what same, must be same. ओके, तर म्हणजे काय, आपल्याकडे एक ॲडिशन नावाचं मेथड आहे, ॲड नावाचं मेथड आहे. तर मी दुसरं पण मेथड काय करणार, ॲड नावानेच गेट करणार. सो ओके, बोथ मेथड हॅव्हिंग सेम नेम. क्लिअर गाईज? ओके, बट आता जर मी सेम टू सेम मेथड घेतले तर तो काय करतो गाईज, मला एरर देतोय, एक्सेप्शन देतोय. क्लिअर गाईज? सो व्हॉट इज एक्सेप्शन? डुप्लिकेट मेथड, राईट? सो हे अलाउड नाही आहे. सो तुम्हाला जर वाटलं मेथड ओव्हरलोडिंग आता यात डुप्लिकेट झालं, सो आय विल चेंज इट्स विजिबिलिटी. सो पब्लिक आहे, सपोज मी पब्लिक काढलं म्हणजे हा कुठल्या विजिबिलिटीमध्ये आला, इट कम्स अंडर वॉट, डिफॉल्ट विजिबिलिटी, राईट? सो मीन्स वॉट, पॅकेज लेवल ओके विजिबिलिटी, राईट गाईज? राईट. सो असं केल्यानंतर सुद्धा तो इश्यू आपला सॉल्व्ह होतोय का, एक्सेप्शन चाललाय का आपला? नाही, म्हणजे गेला नाही. सो लक्षात घ्या की
तुम्ही ॲक्सेस स्पेसिफायरला जर तुम्ही म्हटलात की चेंज करून आपण ओके मेथड ओव्हरलोड करू शकतो तर ते पॉसिबल नाही आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही? हो सर. सो हे पण नाही आहे. सपोज तुम्हाला वाटलं की यार इकडे वॉइड आहे रिटर्न टाईप. सो सपोज मी इकडं काय केलं, रिटर्न टाईप चेंज केलं इंट आणि इकडं प्रिंट न करता सपोज इकडून एखादं व्हेरिएबल रिटर्न केलं मी इकडं. सो आता रिटर्न करूया. रिटर्न काय करणार, सी नावाचं व्हेरिएबल आहे. सो आय विल रिटर्न सी फ्रॉम दिस पर्टिक्युलर मेथड. ओके, आता तरी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे का? सो सिम्पल आन्सर इज वॉट, नो गाईज. क्लिअर आहात? येस सर. मिनिंग वॉट, ह्याचं काय मिनिंग आहे तर तुम्ही तुमच्या मेथडचं ॲक्सेसिबिलिटी मीन्स वॉट, ॲक्सेस मॉडिफायर किंवा तुमचा रिटर्न टाईप चेंज करून मेथड ओव्हरलोड करू शकत नाही. क्लिअर आहात गाईज? येस सर. सो मेथड ओव्हरलोड करायचं असेल तर दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. मेथडचं नाव सेम असलं पाहिजे, जसं इकडे ॲड आहे, इथे पण ॲड आहे तुमच्या मेथडचं नाव. मग आता चेंजेस कुठे करायचे तर चेंजेस त्याच्या ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर्समध्ये चेंजेस आले पाहिजे तर आणि तरच मेथड ओव्हरलोडिंग नावाचं जो मेकॅनिझम आहे, जो कन्सेप्ट आहे तो अचीव करता येईल गाईज. क्लिअर आहात तुम्ही? मग ती लँग्वेज कुठली असो, सी, C++, जावा, .NET अँड एनी अदर लँग्वेज. क्लिअर गाईज? गेटिंग? येस सर. ओके, सो आय विल मेक इट लाईक दॅट. सो ॲज इट इज पब्लिक वॉइड करून ठेवू आपण, जे रिटर्न करायची तर काही गरज नाही आपल्याला सध्याला. आणि मी इकडे काय करणार, ओके, दोन व्हेरिएबल गेट करणार. सपोज एक करायचं एक करा, दोन करायचे दोन करा, नो मॅटर गाईज. सो तुम्हाला व्हेरिएबलमध्ये काय काय चेंजेस करू शकतात, टाईप ऑफ व्हेरिएबल, नंबर ऑफ व्हेरिएबल्स अँड प्लेस ऑफ व्हेरिएबल, अशा तीन ओके वेगवेगळ्या ओके गोष्टींनी तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबलमध्ये चेंजेस आणू शकता. सो नो नीड ऑफ रिटर्न टाईप, कारण रिटर्न टाईप आपण डिलीट काढून टाकलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. सो रिटर्नला आपण रिमूव्ह करू, रिटर्न स्टेटमेंट. सो आता जर बघाल तर आता जो एक्सेप्शन येत होता आपला डुप्लिकेटवाला, तो एक्सेप्शन रिमूव्ह केलेला गेला आहे गाईज, सॉल्व्ह झालेला आहे. गेटिंग गाईज? येस. ओके, सो कसा सॉल्व्ह झाला, आपण काय केलं सॉल्व्ह करण्यासाठी, इकडे काय होतं एम्प्टी पॅरामीटरची डेफिनेशन होती, इथं पण एम्प्टी होती. सो इकडला काय केला, एक पॅरामीटर आपण ॲज ए इंटिजर ए ॲड केलेला आहे. सो काय झालं, ही मेथड वेगळी झालेली आहे, आता ही मेथड वेगळी झाली. बट त्याचे नाव जरी सेम असतील, ॲड बट बोथ मेथड आर डिफरंट नाव. क्लिअर गाईज? येस. सो दिस इज वॉट, दिस इज द कन्सेप्ट ऑफ ओव्हरलोडिंग. सिम्पल ही काय आहे तर ही एक ओव्हरलोडिंग कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये सेम मेथड नेम विथ ओके डिफरंट पॅरामीटर लिस्ट असं कन्सिडर केलं जातं. आणि दॅट इज द कन्सेप्ट ऑफ वॉट, मेथड ओव्हरलोडिंग. ओके, एकाच क्लासमध्ये सेम नावाच्या मेथड्स असतील तुमच्या विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. क्लिअर आहात गाईज मेथड ओव्हरलोडिंगबद्दल? हो सर. मग आता काय त्याची बॉडीमध्ये काय असणार, त्याच्या बॉडीमध्ये मे बी चेंज सेम असू शकतात आणि तुम्हाला जसं पाहिजे तशी त्याची बॉडी इम्प्लिमेंट करू शकता. जसं की तुम्ही इकडे काय केलात, दोन इंटिजर नंबर गेट केलेले आहेत आणि इकडे काय करताय, एक इंटिजर नंबर गेट करताय आणि तुम्ही इकडे सांगताय की एंटर 2च्या ठिकाणी 1. ओके, कुठला नंबर, सो आय विल से दॅट फ्लोट नंबर. एंटर 1 फ्लोट नंबर. ओके, सो नंबर्स म्हणण्यापेक्षा एक नंबर फ्लोट एंटर करा. आणि इकडं एची गेट करण्याची काही गरज नाही आहे. सो आपण काय करूया, इकडं गाईज एक फ्लोट नंबर एक क्रिएट करूया, फ्लोट. ओके, इकडं ए केला, इकडं बी करू शकतो गाईज, नो इश्यू. सो हा बी जो आहे, इकडे पण बी आहे बट हा लोकल नाही, हा ग्लोबल आहे, हा लोकल आहे. सो या ठिकाणी जर मी बी यूज केला तर गाईज तो लोकल नाही यूज होता, ग्लोबल यूज होईल. आता इंटिजर प्लस फ्लोटचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला रिझल्ट हा मिळतो फ्लोट. सो आपल्याला सीला काय करावं लागेल, फ्लोट क्रिएट करावं लागेल. क्लिअर आहात गाईज? हो सर. सो यावेळी तुमचं बघा, या मेथडमध्ये काहीतरी वेगळं बिहेवियर आहे, त्याची डेफिनेशन काहीतरी वेगळी आहे. 2 नंबर युजरकडनं एंटर करून त्याचं ॲडिशन केलं तर यामध्ये काय, एक नंबर पॅरामीटरमधून आपण गेट करतोय आणि एक नंबर काय करतोय गाईज, आपण युजरकडनं गेट करतोय आणि अशा 2 नंबरचं फ्लोट ॲडिशन करत आहे आपण. ओके, सो ॲडिशन ऑफ ए प्लस बी वॉट एव्हर द रिझल्ट. क्लिअर आहात गाईज तुम्ही? येस सर. सो दॅट इज वॉट सिम्पल कन्सेप्ट ऑफ मेथड ओव्हरलोडिंग. सो आपण मेथड ओव्हरलोडिंग अचीव केले. आता जर मी तर रन केला प्रोग्रामला, सो व्हॉट विल हॅपन, सो कुठलं मेथड रन होईल, तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे 2 मेथड आहेत, जे एक लाईन नंबर 18ला स्टार्ट होते आणि एक लाईन नंबर 26ला स्टार्ट होतं. सो विच मेथड विल गेट एक्झिक्यूट हिअर? लाईन नंबर 18 सर. लाईन नंबर 18. वाय विशाल? कारण आपण कॉल करते त्याला पॅरामीटर पास नाही करत. Okay, so we are trying to call okay that method okay which doesn't have any parameter. Clear guys?
सो मॅचिंग जे मेथड असेल ही मेथड मॅचिंग आहे ओके 18 नंबरच्या लाईनसोबत. सो दिस पर्टिक्युलर मेथड विल गेट एक्झिक्यूट. सो क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे? Yes, sir. ओके. सो बघा मी सिम्पलचं रन करून दाखवतो तुम्हाला की ही मेथड लिहिलेली जरी असेल आपल्याकडे असली तरी ती एक्झिक्यूट होणार नाही आहे. ओके त्याला आपल्याला तसं बघा कुठलं आलं एंटर 2 नंबर्स इंटिजर नंबर्स म्हणजे कुठली मेथड रन झालेली आहे फर्स्ट ॲड मेथड. क्लिअर गाईज? Yes. okay so 10 and 20 so it will return you a plus b equal to 13 as an your addition. Clear guys? Yes, sir. now suppose मी यामध्येच काय केलं इकडे 101 पास केलं. आता कुठली मेथड कॉल होईल? 26. इंटिजर वाली कॉल होईल. कुठली इंटिजर वाली? लाईन नंबर 26. क्लिअर? जी काय करते एक इंटिजर पॅरामीटर कंटेंट करत आहे. गेटिंग गाईज? हा या ना राईट. ठीक आहे. सो सपोज मी इकडे रन करतोय. आता रन केल्यानंतर तुम्ही चेक करा एंटर 1 फ्लोट नंबर. लास्ट टाइम काय म्हटलं होतं 2 इंटिजर नंबर एंटर करा म्हणजे ही मेथड रन झाली होती. आता एकच फ्लोट नंबर एंटर करायचा आहे. ओके 15.33 एंटर करतो मी. 15.33 एंटर केलं. एंटर की प्रेस केली. इट विल रीड दॅट पर्टिक्युलर नंबर अँड ओके सेइंग दॅट ओके input mismatch exception. so why it will be okay saying that input mismatch exception? कोण सांगेल? what is issue? आपण इंटिजर व्हॅल्यू नाही फ्लोट व्हॅल्यू इंटिजर मध्ये रीड करत आहोत. परफेक्ट गाईज. ओके सो गाईज इकडे लक्ष घ्यायचं आहे लाईन नंबर 29ला आपण फ्लोट आपल्याला हवी आहे. आपण रीड कशाने करतोय? इंटिजरने रीड करतोय. सो इथं काय येईल तुम्हाला प्रॉब्लेम येतील. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Yes. ओके सो इकडे काय करावं लागेल आपल्याला फ्लोट. गेटिंग गाईज? Yes, sir. नेक्स्ट फ्लोट. सो जसं तुम्ही नेक्स्ट फ्लोट कराल आता जो तुम्हाला इनपुट मिसमॅच आला होता तो तुम्हाला एक्सेप्शन येणार नाही आहे. सो 15.33 इज माय नंबर. आय विल एंटर अँड ॲडिशन आलं गाईज तुमचं ओके 116.33. क्लिअर आहात गाईज? पहिला नंबर जो आपण पास केला आहे तो 101 पास केला आहे. सो एमध्ये काय आलं 101. सो 101 प्लस 15.33 सो 116.33 इज युअर आन्सर. क्लिअर गाईज? Yes, sir. कुणाला काय डाऊट इकडे? No. गर्ल्स? No, sir. ओके फाईन. ठीक आहे. सो दिस इज वॉट युअर कन्सेप्ट ऑफ मेथड ओव्हरलोडिंग. आता यामध्ये तुम्हाला जेवढे मेथड लिहायचे तेवढ्या मेथड लिहू शकता. बट लक्षात घ्या तुम्ही परत काय केलं सेम जर मेथड घेतलं विथ सेम पॅरामीटर ओके हे तुम्हाला अलाउ करणार नाही कारण हे डुप्लिकेट झालं परत तुम्हाला इश्यू देईल. तुम्हाला काय करावं लागेल आता इकडे काय ओके टाईप काय त्याचा इंटिजर आहे. सो तुम्हाला एकच पॅरामीटर पाहिजे असेल तुम्ही इकडे फ्लोट कन्सिडर करू शकता. सो आता इथे काय झालं गाईज लक्षात घ्या ओके ही मेथड जी आहे सेकंड मेथड ॲड मेथड 26 नंबर लाईनची also contains one parameter but that parameter is a integer parameter and okay add method which start with line number 34 also contains one parameter but type of that parameter is what float. So this is called as a okay difference in parameter type. ओके सो मेथड ओव्हरलोडिंग अचीव करते आपण इकडे कशाने तर पॅरामीटरच्या डिफरंटनी. टाईप ऑफ पॅरामीटर जो आहे तो काय वेगळा आहे. सो दॅट इज वॉट टाईप ऑफ पॅरामीटर चेंजेस इन टाईप ऑफ पॅरामीटर. क्लिअर आहात गाईज तुम्ही इकडे? Yes, sir. ओके सो ए तुम्हाला माहिती आहे. नाव ए इज ऑल्सो फ्लोट अँड ऑब्वियसली गाईज बी इज ऑल्सो फ्लोट. सो यामध्ये 2 फ्लोटचं ॲडिशन करायचं आहे. सो आता जर मी तुमच्या प्रोग्रामला रन केलं तर कुठला मेथड कॉल होणार आहे सांगा मला. Which method will get called? फर्स्ट मेथड क्यों का? हे बघ फर्स्ट मेथड कशी ही सेकंड अँड थर्ड. सो दिस इज वॉट युअर कॉल. Second. Which method will get call? सेकंड कॉल होईल सर. So it will call your second method. Clear आहात guys? So it contains integer value. So it will call your int वाली method. Clear आहात? Yes, sir.
ओके सो गाईज बघा मी तुम्हाला एक्झिक्यूट करतो तुम्हाला प्रोग्राम. यू जस्ट हॅव टू चेक इट. एंटर वन फ्लोट नंबर. एक फ्लोट नंबर एंटर करायला सांगते. आता तुम्ही म्हणाल की इकडे पण फ्लोट नंबर एंटर करायला सांगतोय, आम्हाला कसं कळणार की कुठली मेथड ओके रन होते. सो त्यासाठी गाईज ओके तुम्ही इकडे म्हणू शकता ओके मेथड 1 मेथड 2 ॲड 1 ॲड 2 लाईक दॅट. ओके सो एक मेसेज आपण इकडे प्रोव्हाइड करूया. वेलकम टू ॲड 1. सो पहिल्या मेथडमध्ये ॲड 1 मध्ये वेलकम करू आपण. सेकंड मेथडमध्ये आपण म्हणू की ॲड 2 अँड इन युअर थर्ड मेथड वी विल से दॅट ॲड 3. सो वी विल ओके क्लिअरली अंडरस्टँड नाव. सो कुठलं मेथड एक्झिक्यूट होते. क्लिअर आहात गाईज तुम्ही राईट. हॅलो Yes, sir. सो मी रन करतो तुमचा प्रोग्राम. बघा कुठलं मेथड आलंय. वेलकम टू व्हॉट दुसरं मेथड रन झालं राईट गाईज. हॅलो Yes, sir. राईट. सो आता तुम्हाला एक फ्लोट नंबर एंटर करायचा आहे. सो 11.15. सो आता जसं एंटर केलं आपलं 101 एक एंटर केलं तर 101 प्लस 11.50 ओके 15 दॅट इज वॉट 112 ओके 112.15 इज युअर आन्सर. क्लिअर गाईज. कळालं तुम्हाला काय होतंय. एनी डाऊट टू एनीवन. हॅलो नो सर. No, राईट. क्लिअर आहे सगळ्यांना राईट. मेथड ओव्हरलोडिंग कसं इम्प्लिमेंट केलं जाते काय करते आपण यामध्ये. हो सर. ओके फाईन ठीक आहे. सो दॅट इज वॉट टाईप ऑफ पॅरामीटर. आता आपण नंबर ऑफ पॅरामीटरमध्ये चेंजेस करून बघू. नंबर ऑफ पॅरामीटर म्हणजे काय. माझ्याकडे एखादं मेथड मला असं हवं आहे ज्यामध्ये एक नाही आहे तर 2 इंटिजर पॅरामीटर किंवा 2 फ्लोट पॅरामीटर तुम्ही कुठलाही पॅरामीटर कन्सिडर करू शकता. सो थर्ड मेथड झालं. सो नाऊ आय विल गो फॉर द फोर्थ मेथड हिअर. सो ॲड 4. ओके गाईज. सो आता यामध्ये आपण काय म्हणणार आहेत ॲड 4 मध्ये. आता बघा इकडे परत एक्सेप्शन आला कारण इंटिजरवाला ऑलरेडी आहे आपल्याकडे एक इंटिजर. बट मी काय करणार नंबर ऑफ पॅरामीटर नाही टाईप ऑफ पॅरामीटर चेंज करणार. ओके आता 2 इंटिजर झाले तर काही इश्यू तर येणार नाही. इंटिजर ए इंटिजर बी. सो नो इश्यू गाईज. सो इट कंटेन्स 2 पॅरामीटर. सो आता यामध्ये काय झालं डिफरन्शिएट झाले गाईज हे. तर आपल्याकडे एक असा मेथड आहे की जे इंटिजर पॅरामीटर 1 कंटेन करते. एक असं मेथड आहे जे की फ्लोट पॅरामीटर कंटेन करते ॲड मेथड. आणि एक असं सुद्धा मेथड आहे की एक काय करतं 2 पॅरामीटर कंटेन करतं जे की कसे आहेत इंटिजर आहेत गाईज. क्लिअर आहात तुम्ही. Yes, sir. सो दॅट इज वॉट नंबर ऑफ पॅरामीटरमध्ये चेंजेस. सो वेलकम टू ॲड 4. आता एंटर टू फ्लोट नंबर म्हणण्यापेक्षा आता 2 इंटिजर आहेत. सो नो नीड टू एंटर एनिथिंग. आपण जे काही डेटा आपण घेतोय एंटरच नाही करणार. ए प्लस बीचं जे काही ॲडिशन येणार आहे ते ॲडिशन आपण इकडे प्रिंट करून देणार आहात. काही क्लिअर आहात तुम्ही. Yes, sir. सो या केसमध्ये कुठलं कॉल होणार ऑब्विसली सेकंड वन कॉल होईल गाईज राईट. ठीक आहे. आता चेक करा मी काय करतोय. कुठलं मेथड कॉल होईल आता या केसमध्ये. ओके 45. फोर्थ वालं मेथड राईट गाईज. सो लक्ष घ्या. आता तुम्हाला आन्सर किती आलं पाहिजे 303 इज युअर आन्सर. सो 303. सो वेलकम टू ॲड 4 ॲडिशन इक्वल टू 303.40 का कारण आपण हा जो फ्लोट आहे तो सी घेतलेला इकडे. सो दॅट इज वॉट .0. क्लिअर गाईज. Yes, sir. सो दॅट इज वॉट युअर नंबर ऑफ पॅरामीटर. पण आता मी परत आणखीन एक मेथड घेतोय 5th नंबरचं मेथड. सो 5th नंबरच्या मेथडमध्ये पण 2 पॅरामीटर आहेत. एक इंटिजर एक ओके दुसरा पण इंटिजर. बट दुसरा इंटिजर न घेता मी तर काय करतोय एक फ्लोट घेतोय किंवा दोन्ही फ्लोट घेऊ शकतो. नो इश्यू गाईज. सो आता तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही पॅरामीटरमध्ये कसे डिफरन्सेस करणार. 2 इंटिजर होते तर मी नेक्स्ट 5th नंबरच्या मेथडमध्ये काय केलं एक इंटिजर एक फ्लोट कन्सिडर केला. सो काय झालं टाईप ऑफ पॅरामीटरमध्ये चेंजेस झाले. नंबर ऑफ पॅरामीटर सेम. ओके 4th मेथड जे आहे 4th मेथडमध्ये नंबर ऑफ पॅरामीटर 2. ओके 5th मेथड इज ऑल्सो कंटेन 2 पॅरामीटर्स बट टाईप ऑफ पॅरामीटर इज वॉट डिफरंट. क्लिअर गाईज. इंटिजर 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 फ्लोट. क्लिअर आहात गाईज. Yes, Yes, sir. सो दॅट इज वॉट टाईप ऑफ पॅरामीटर चेंजेस इन टाईप ऑफ पॅरामीटर अगेन. सो आपण याच्या आधी पण बघितलं होतं की चेंजेस इन टाईप ऑफ पॅरामीटर इंटिजर
number of parameters 1, number of parameter 1, but type of parameters are different. ओके, सो इकडे पण तेच झालेलं आहे. ओके, इंटिजर फ्लोट, तर ऑब्विसली रिझल्ट फ्लोट येणार आहे आपल्याकडे. सो फ्लोट व्हेरिएबल आहे, a प्लस बी आपल्याकडे काय होईल, ॲडिशन होईल. ॲडिशन ऑफ इंट ए, आपण असं पण म्हणू शकतो इंट ए अँड इकडे फ्लोट बी. ओके, जस्ट फॉर द अंडरस्टँडिंग पर्पज. आता जर मी रन केलं तर तुम्हाला माहिती आहे की हे इंटिजर आहे, हा इंटिजर आहे, तर तुमचं 4th नंबरचं मेथड कॉल होईल. बट यामध्ये जर मी असं काही चेंजेस केले, ओके, सो चेक करा 200.10. ओके, आता असं मेथड आहे का माझ्याकडे? बघ काय होतंय, एक्सेप्शन देतोय. काय एक्सेप्शन देतोय? 200.10 म्हणजे ही झाली तुमची डबल व्हॅल्यू. सो इट विल ट्रीट ॲज ए डबल. सो इफ यू वॉन्ट टू कन्सिडर इट ॲज अन फ्लोट, सो वी हॅव टू यूज द एफ हिअर. क्लिअर गाईज? Yes, sir. सो या केसमध्ये काय होईल, कुठलं मेथड कॉल होईल? ओके, चेक करा व्यवस्थितपणे कुठलं कॉल होईल. एक व्हेरिएबल आहे, एक व्हॅल्यू आहे इंटिजर, दुसरी व्हॅल्यू कशी आहे, फ्लोट. सो असं कुठलं मेथड आहे जे की इंटिजर आणि फ्लोट कंटेन करतोय? फिफ्थ. 5th नंबरचं मेथड आहे. सो इट विल कॉल युअर 5th नंबर मेथड. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Yes, sir. ओके, सो चेक करा इकडे काय कॉल होणार आहे. सो मी रन करतो, याला रन झालं. अँड गाईज चेक करा कुठलं आलं आहे, ॲड अ 5th नंबरचं ॲड आले, 5 नंबरचं अँड इंट ए प्लस ओके फ्लोट बी. त्याचं काही जे काही आन्सर असेल ते आन्सर आपल्याला इकडे मिळते. दॅट इज वॉट 100 + 200.10 3. ओके, सो 301.1 इज युअर आन्सर. क्लिअर गाईज? Yes, sir. ओके, सो दॅट इज वॉट नंबर टाईप ऑफ पॅरामीटरमध्ये चेंज. ओके, सो आता असंही करू शकता की तुम्ही 2 फ्लोट व्हॅल्यूवालं मेथड आहे, जसं 2 इंटिजरवालं घेतलं तसं. ओके, फ्लोट डबल, तुम्ही आता तुमच्या डेटा टाईपला तुम्हाला मॅनेज करावं लागेल, तुम्हाला जसं पाहिजे तसं. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Yes, sir. नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट पोझिशन ऑफ पॅरामीटर. पोझिशन ऑफ पॅरामीटर म्हणजे काय, मेथड नेम सेम असेल, पॅरामीटर नंबर ऑफ पॅरामीटर इज ऑल्सो सेम. ओके, बट टाईप ऑफ पॅरामीटर इज ऑल्सो सेम. टाईप ऑफ पॅरामीटर म्हणजे काय, इंटिजर फ्लोट कंटेन करतोय. ओके, सो हा पण इंटिजर फ्लोट कंटेन करणार, बट कसं, पोझिशन ऑफ पॅरामीटर इज डिफरंट. इकडे इंटिजर, ओके, इकडे इंटिजर होता, हा झाला फ्लोट. ठीक आहे, अँड फ्लोटच्या ठिकाणी काय करणार आपण, इंटिजर. सो बघा गाईज, या 4th आणि 5th आणि 6th नंबरचं मेथड बघा, बोथ मेथड कंटेनिंग सेम पॅरामीटर, राईट? किती पॅरामीटर आहेत 5th मध्ये? 2 अँड इन 6 also 2, right? Type of parameter is what? Integer float. Type of parameter is what? Integer float. Both contains integer, both contains float, right guys? Yes, sir. Okay, but what, position of float and position of integer is same or different? Different. Different. Okay, in your 5th add method, first contains integer and then second parameter contains as a float, and in your 6th what, first parameter is a float type parameter and second parameter is what, integer type parameter. So that is called as a position of parameter. Position of that parameter is what, different. दोन असतील किंवा डेटा टाईप सेम आहेत पण त्याचा ओके सिक्वेन्स जो आहे तो चेंज असला पाहिजे तर आपण इकडे मॅनेज करू शकतो. सो सिम्पली ओके मेथड ओव्हरलोडिंग बाय चेंजिंग इट्स पोझिशन, पॅरामीटर पोझिशन. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Yes, sir. राईट. सो इंट फ्लोटच्या ठिकाणी काय होणार, फ्लोट अँड देन इंट. ओके, सो या केसमध्ये जर मी कॉल केलं तुमचं मेथड, कुठलं मेथड कॉल होईल सांगा? Which method will get execute? 5th one, right? So त्यामध्ये मी काय केलं, चेंजेस केले काही चेक करा. आता मी काय चेंजेस करतोय, काय होईल, असं पॉसिबल आहे का आपल्याकडे मेथड आहे का असं नाही. जे की 2 फ्लोट कंटेन करेल? नाही. नाही आहे.
सो आपण काय करतो इकडे आपल्याला इंटिजर पास करायचा. सो असं मेथड आहे का फ्लोट आणि इंटिजर कंटेंट करेल? आहे. येस आहे. कुठलं? 6. 6. तो इट विल कॉल युअर 6 नंबर ॲडिशन. सो चेक करा गाईज. फ्लोट a plus int b, that is 6 addition number, and that is what 4. Okay, 40.1 is your result. Clear आहात? Hello. Yes, sir. सो सिम्पल कॉल्ड ॲज ए ॲडिशन. अँड त्यामध्ये आपण काय करतोय मेथडला ओव्हरलोड करतोय. ओव्हरलोड म्हणजे काय? सेम मेथड नेम विथ डिफरंट पॅरामीटर. ओके, विदिन सेम क्लास. सो दॅट इज मेथड ओव्हरलोडिंग. सो सिम्पलचा कॉन्सेप्ट आहे मेथड ओव्हरलोडिंग. आता यामध्ये जर म्हणाल आपण आतापर्यंत पॉलिमॉर्फिझम अचीव केलं आहे का? नाही आहे. आपण त्यासाठी जी रिक्वायरमेंट होती ती रिक्वायरमेंट फुलफिल केली. आपल्याकडे मेथड आहे ॲड नावाचं, मल्टिपल टाईम आपण ओव्हरलोड केलेलं आहे. आता असं नाही की एका क्लासमध्ये एकच मेथड ओव्हरलोड होईल. तुम्हाला जेवढे मेथड ओव्हरलोड करायचे तेवढे मेथड ओव्हरलोड करू शकता. नो इश्यू गाईज. राईट. ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तिन्ही मेथड ओव्हरलोड करायचे आहेत. तो जो यू कॅन ओव्हरलोड इट ॲज ओके ॲज पर द रिक्वायरमेंट. ओके गाईज. Yes, sir. आणि गाईज लक्षात घ्या की तुम्हाला हे जे कन्सिडर केलं जातं, हे जे ओके चेक केलं जातं ते कंपाईल टाईम चेक केलं जातं. म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट होण्याच्या आधी जर तुमचा बिहेवियर अलाउड नसेल तर तुम्हाला एरर देतो की नाही? राईट. Yes, sir. सो दॅट इज वॉट कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. सो प्रोग्राम रन होण्याच्या आधीच कंपायलेशन प्रोसेसमध्येच चेक केला जातो की तो अलाउ करायचा की नाही करायचा. सो दॅट इज द सिम्पल एक्झाम्पल ऑफ कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात गाईज? गेटिंग? Yes, sir. आणि स्टॅटिक का म्हटलं जातं याला? कारण जे बिहेवियर आपण आता इथे डिक्लेअर केलेले आहेत कुणाचे? ह्या ओपी नावाच्या ऑब्जेक्टचे. आता बिहेवियर कुणाचे असतात? तो ऑब्जेक्टचे बिहेवियर असतात. ह्या ओपी नावाच्या ऑब्जेक्टचे जे बिहेवियर ऑलरेडी कंपाईल करताना जे बिहेवियर आहेत तेच बिहेवियर आपण ओपीचा यूज करून कॉल करू शकतो. नो एनी अदर बिहेवियर्स. क्लिअर आहात गाईज? म्हणजे त्याचे जे बिहेवियर्स आहेत ते कसे आहेत? ऑलरेडी कॉन्स्टंट आहेत, ऑलरेडी स्टॅटिक आहेत. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम. आय होप की तुम्ही क्लिअर आहात. Yes, sir. ओके. सो आता पॉलिमॉर्फिझम अचीव केले का आपल्या प्रोग्राममध्ये? तर काहीच लक्षात घ्या. ओके, राईट नाव वी डोंट हॅव एनी पॉलिमॉर्फिझम हिअर. सो जर तुम्हाला पॉलिमॉर्फिझम इम्प्लिमेंट करायचं असेल तर ते कसं करतात? आता चेक करा. ओपी डॉट ॲड. मी परत ॲड बिहेवियर कॉल करतोय आणि या ॲड बिहेवियरमध्ये काय करतोय? 10,20 पास करतोय. हेडिंग आहे चेक करा. ओपी डॉट ॲड. मी कुठला बिहेवियर कॉल करतोय? लाईन नंबर 71ला. ओपी इज युअर ऑब्जेक्ट. ओपी ऑब्जेक्टचा कुठला बिहेवियर कॉल होतोय? 6. अरे बिहेवियर इज वॉट? ॲड इज युअर बिहेवियर. राईट. Okay. कळतंय का तुम्हाला? हॅलो. हो, sir. बिहेवियर म्हणजे काय? मेथडला आपण बिहेवियर म्हणत असतो. राईट. Yes. हॅलो. बाकीचे लोक काय झोपले काय? हॅलो. Yes, sir. कळतंय तुम्हाला? राईट. सो 71 नंबर लाईनला आपण कुठलं बिहेवियर कॉल करतोय? ॲड नावाचा बिहेवियर कॉल करतोय. राईट गाईज. Yes. अँड 72ला काय करतोय? Add. सेम ॲड बिहेवियर कॉल करतोय. म्हणजे बघा आता दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या सिच्युएशनला या केसमध्ये आपण सेम बिहेवियर कॉल करतोय. बट लक्षात घ्या आता दोन्ही बिहेवियर सेम जरी असले त्याचे आउटपुट सेम येणार आहेत. नाही. आउटपुट ऑब्विसली काय येणार आहेत? त्याचे डिफरंट आउटपुट येणार आहेत. राईट. सो दॅट इज वॉट पॉलिमॉर्फिझम. नाव यू कॅन से दॅट की आपण पॉलिमॉर्फिझम अचीव केलेलं आहे. कुठलं पॉलिमॉर्फिझम? कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात गाईज तुम्ही? हा, sir. ओके. सेम मेथड नेम बट आउटपुट डिफरंट. सेम ऑब्जेक्ट सेम मेथड नेम, बिहेवियर त्याचं आउटपुट वेगळं येईल. ॲज पर द सिच्युएशन, ॲज पर द कंडिशन तुम्ही तुमच्या मेथड कॉल कराल. तुम्हाला ज्यावेळेस ॲडिशन कॉल करायचं आहे इंटिजरचं सो इंटिजर फ्लोट सो इंटिजर फ्लोट इंटिजर सो फ्लोट इंटिजर, विदाउट एनी पॅरामीटर सो विदाउट एनी पॅरामीटर. सो ओपी डॉट वॉट सिम्पल ॲड विदाउट पॅरामीटर. सो यामध्ये बघा इकडे पण ॲडिशन होतोय, इकडे पण ॲडिशन होतोय, बट प्रत्येक मेथडचं प्रत्येक कॉलचा बिहेवियर वेगळा आहे, त्याचं आउटपुट तुम्हाला वेगळं मिळतोय. सो पहिल्यांदा सगळ्यात काय झालं? 6 नंबरचं बिहेवियर कॉल झालं. दॅट इज 40 इज युअर आउटपुट.
देन वेलकम टू ॲड, अगेन ॲड मेथड कॉल झालेलं आहे, दॅट इज वॉट ओके फोर्थ नंबरचं ॲड. ओके सो ते काय करतं तुम्हाला 30 कॉल करतं, 2 इंटिजर तुम्ही पास केलेत त्याला. अँड देन ओके फायनल काय केलं शेवटी एक ॲड मेथड विदाउट पॅरामीटरवालं, सो दॅट इज वॉट ॲड 1. सो तुम्हाला एंटर करायला सांगतं, सो एंटर करा इकडे गाईज 100. ओके अँड सेकंड नंबर्स 200. सो इट विल गेट युअर 2 नंबर्स फ्रॉम द युजर इंटिजर नंबर्स अँड जर रन केलात तर 300 इज युअर आउटपुट. सो काय ओपी डॉट ॲड ओपी डॉट ॲड ओपी डॉट ॲड 3 वेळेस कॉल केलं, पण त्याचे काय आहेत गाईज त्याचे ओके इम्प्लिमेंटेशन आपण वेगवेगळे दिले आहेत. सो दॅट इज वॉट युअर पॉलिमॉर्फिझम. सो आता आपण इकडे काय केलं पॉलिमॉर्फिझम अचीव्ह केलं. वन ऑब्जेक्ट विथ डिफरंट फॉर्म. क्लिअर गाईज द मिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स, वन ऑब्जेक्ट विथ डिफरंट फॉर्म. सो क्लिअर आहात तुम्हाला ते कन्सेप्ट वन ऑब्जेक्ट विथ डिफरंट फॉर्म, व्हॉट इज मीन बाय दॅट? Yes, sir. सो दिस इज वॉट युअर सिम्पल पॉलिमॉर्फिझम. कुठलं पॉलिमॉर्फिझम? कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. ओके गाईज. Yes, sir. मग आता इकडे लक्षात घ्या बरं का, तुम्हाला माहिती आहे की इकडं जर मी सपोज ओके सो असं एखादं मेथड कॉल केलं ज्यात मी 2 फ्लोट नंबर पाठवतोय, आता हे अलाउड करते का मला मधला असे नंबर पाठवायला? मी अजून रनच केलाय का प्रोग्राम? ऑब्विसली मी रन केलेला नाही प्रोग्राम, राईट गाईज? Yes, sir. सो बिफोर एक्झिक्युशन ऑफ युअर प्रोग्राम मीन्स वॉट, ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम कंपाईल होत असतो त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं जातं की यार या ओपीमध्ये हे बिहेवियर अलाउड केलं जातं आहे की नाही केलं जातं. सो दॅट्स वाय इट्स अन कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात गाईज? Yes, sir. सो एक्झिक्यूट होताना हे पॉसिबल नाही की तुमचे बिहेवियर चेक करणार, तर ते एक्झिक्यूट होण्याच्या आधीच तुमचे बिहेवियर चेक करतं. कधी? कंपाईल करताना. आणि त्याला स्टॅटिक म्हटलं जातं का? कारण हा स्टॅटिक आहे, याचे बिहेवियर्स काय आहेत? फिक्स आहेत. काय बिहेवियर्स फिक्स आहेत? जे बिहेवियर्स आपण आपल्या क्लासमध्ये डिक्लेअर केलेले आहेत. ओके 1 2 3 4 5 6 हे 6 ॲड नावाचे बिहेवियर त्याचे फिक्स आहेत. आणि ज्यावेळेस आपण आपला प्रोग्राम एक्झिक्यूट करू ओके त्यावेळेस त्या 6 बिहेवियर्समधलेच ते बिहेवियर्स आपण इकडे एक्झिक्यूट करू शकतो. सो वी कांट चेंज इट्स बिहेवियर. क्लिअर गाईज? Yes, sir. So that is Yes, what sir. your staticness in that particular behavior. So it's called as a static or it's called as a compile time. Clear आहात guys तुम्ही इकडे आहात? Yes, sir. ओके सो सिम्पल गाईज आज आपण इकडेच थांबणार आहोत. सो आपलं वन टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम जे आहे ते कव्हर केलेलं आहे आपण. सो त्या पुढचा जो पॉलिमॉर्फिझम आहे डायनामिक पॉलिमॉर्फिझम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. सो इफ यू हॅव एनी डाऊट एनी क्वेरी यू कॅन आस्क मी. एनी क्वेरी गाईज? हो सर. नो राईट? क्लिअर सर सगळ्यांना? Yes, sir. Yes. ओके गाईज सो ठीक आहे.